आताची सर्वात मोठी बातमी. सर्व फुटीर खासदारांना राज ठाकरेंचा कडक शब्दात इशारा. नेमकं काय घडलं? ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांबाबत राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य. ते म्हणाले की या खासदारांची डायरेक्ट हिंमत होतेच कशी. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले आहेत. ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षफुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. यानंतर मुंबईतील एका फुटीर खासदाराने पत्रकारांना शिवीगाळ करत वादग्रस्त वक्तव्य केलं. याच खासदाराचा राज ठाकरे यांनी जाहीर सभेत चांगला समाचार घेतला. या खासदारावर राज ठाकरे यांच्याकडून सडकून टीका करण्यात आली. मनसेचा कामगार सेनेचा 19वा वर्धापन दिन दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. देशात विकास सोडून सर्व विषयांवर चर्चा सुरू आहे. खासदार फोडता येता का, आमदार फोडता येतो का, नगरसेवक फोडता येतो का, यावर चर्चा सुरू आहे. आमची सत्ता टिकते यावर चर्चा सुरू आहे. एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावर 5 मर्डर आहेत. हे सगळं आपल्या राज्यात होतं. त्याला कोणाचा हात लागत नाही कारण तो सत्तेत गेला आहे. हिंमत कशी होते कारण कोणाचा अंकुशच नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विधान भवनात एक आमदार हसत होता. झाड कोसळून आणि मॅनहोल मध्ये एका व्यक्ती बुडून मेला हे सांगत असताना हसत होता. भावनाशून्य लोक आहेत असं म्हणत अमित साटम यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. उद्या मी जर चुकलो तर तुम्ही मला बोला, दुसरे कोणी चुकले तर सांगा. हीच लोकशाही आहे. आपले जर कोणत्याच गोष्टीवर बारीक लक्ष नसेल तर 2008 ला रेल्वे भरतीच्या प्रकारावरून पक्ष पुढे वाढत गेला. पक्षाला रेल्वे इंजिन म्हणून चिन्ह मिळाले. ते आंदोलन कधी विसरू नका. आपल्या राज्यात रेल्वेत मराठी टक्का हा वाढला गेला पाहिजे. रेल्वेत काम करत असताना बेसावध राहू नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी फुटीर खासदार आणि महाराष्ट्रातील सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. तुमचा सपोर्ट राज ठाकरे की भाजप याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.